हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त असा गावाकडच्या पद्धतीने हा पावटा भात बघणार आहे। आज मी हा भात ना पातेल्यात करतेय। तुम्हाला हवा असेल तुम्ही कुकरमध्ये करू शकता। सेम याच पद्धतीने फॉलो करून तुम्ही कुकरमध्ये हा भात करा, पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने पातेल्यात किंवा कढईमध्ये हा गावाकडच्या पद्धतीचा हा जो पावटा भात असतो ना तो करून बघा, एक नंबर लागतो चवीला। तर बघा, पातेलं गरम करायला ठेवले, त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घातले, त्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की जिरं घातलं अर्धा चमचा, 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत, एक मोठ्या आकाराचा कांदा घालायचा आहे, उभा चिरून घातलेला आहे। आता कांदा लवकर भाजला जावा यासाठी चवीपुरतं मीठ मी आत्ताच घातलंय। त्यानंतर एक मीडियम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घालायचंय। टोमॅटो छान फोडणीबरोबर परतून झालं की त्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धन्याची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्यामध्ये हा भात एक नंबर होतो। आता फोडणी छान परतून घ्यायची, त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत पावट्याचे दाणे। आता बघा, मस्त अगदी गावाकडच्या पद्धतीने आपण हा भात करतोय। खूप कमीत कमी मसाले वापरून अगदी ओरिजिनल टेस्टचा पावट्याचा भात तयार होणार आहे। त्यानंतर यामध्ये घातलेले आहे इंद्रायणीचे तांदूळ स्वच्छ धुतलेले। इंद्रायणीच्या तांदळामध्ये हा पावटा भात खूप छान होतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर 1.5 फुलपात्र मी इथे स्वच्छ धुतलेला इंद्रायणीचा तांदूळ घातलेला आहे आणि 1.5 फुलपात्रांसाठी 3 फुलपात्र पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे। अजिबात वरून पाणी घालण्याची सुद्धा गरज लागत नाही। मीडियम टू हाय फ्लेमवर छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये घालायचा आहे साजूक तूप। झाकण ठेवून अगदी 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचा। इथे बघा 10 मिनिटांमध्ये हा भात छान शिजला जातो आणि बघा पावटा पण कसा लुसलुशीत शिजलाय आणि इथे आपला मस्त असा गावरान चवीचा पावटा भात खाण्यासाठी तयार आहे। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती, संपली होती घरातली, म्हणून मी नाही घातली। तुम्ही कोथिंबीर घाला आणि मस्त गरमागरम सर्व करा। वरून मस्त तुपाची धार घालून हा भात खाऊन बघा, अगदी तुम्ही नक्की मला थँक्यू बोलाल। एवढा छान अगदी गावाकडच्या पद्धतीने जसा बनवला जातो तसा हा साधा सोपा पावट्याचा भात खाण्यासाठी तयार होतो। आता बघा, याबरोबर घेतलेला आहे मस्त कोळा लुसलुशीत कांद्याच्या पातीचा कांदा आणि त्याचबरोबर घरी बनवलेलं आवळा मिरचीचं लोणचं आहे की नाही फक्कड बेत। अगदी झटपट तयार होणारा असा हा गावरान बेत नक्की ट्राय करून बघा आणि पावट्याचा सीझन संपण्यापूर्वी या गावरान चवीचा पावटे भात खायला अजिबात विसरू नका। तर अशा पद्धतीने इथे आपला मस्त असा चवीचा पावट्याचा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर त्यामध्ये जे ऑलचं बटन असतं ते क्लिक करा, जेणेकरून सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि ते तुम्हाला व्हिडिओ ट्राय करून बघता येतील। तर बघा, अशा पद्धतीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अवश्य लाईक करा आणि शेअर करा रेसिपीला। भेटूया अशा एका नवीन आणि छान खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय बाय।